डिअर स्टुडंट्स, आज आपण जो आपला स्कॉलरशिपचा रिजनिंग जो आपला सब्जेक्ट आहे त्या सब्जेक्टमध्ये पहिला टॉपिक आपण आज घेतो आहे पार्ट फर्स्ट व्हर्बल रिजनिंग. आता व्हर्बल रिजनिंगमध्ये काय असतं बघा की ह्या ठिकाणी दोन वर्ड्स असतात सिमिलर, जे एकमेकांशी त्यांचे संबंध येऊ शकतात असे सिमिलर मिनिंगचे दोन शब्द असतात. ते कसे आपण आयडेंटिफाय करायचे असतात तर ते ह्या ठिकाणी आपल्याला व्हर्बल रिजनिंगमध्ये आपण शिकणार असतो. नंबर ह्या ठिकाणी बघा ती जी कन्सेप्ट आहे ॲनालॉगी. आता ॲनालॉगी कशाला म्हणायचं आहे आपण? द वर्ड ॲनालॉगी हॅज बीन डिराइव्ड फ्रॉम टू. किती? टू वर्ड्स म्हणजे दोन शब्द दॅट टेकन टुगेदर. आपण दोन शब्द एकत्र घ्यायचे आहे जे की आपण घेतले ह्या ठिकाणी. एक आहे ॲना. ॲनाचा अर्थ काय होतो? हा आहे ॲना. ॲना मीन्स रिलेशन, है ना? रिलेशन म्हणजे संबंध. अँड लोगस. लोगस मीन्स काय? लोगस मीन्स नॉलेज. हा आहे लोगस. म्हणजे ॲनालॉगस मीन्स रिलेशन्स बिटवीन टू वर्ड्स. आता दोन वर्ड मधलं जे नॉलेज आहे त्या नॉलेजचं जे रिलेशन आहे ते रिलेशन समजून आपल्याला हे क्वेश्चन, ह्या टॉपिकवरती येणारे क्वेश्चन्स सॉल्व करायचे आहे. तर आपण ते कसे सॉल्व करू शकतो हे मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. आपण एक एक्झाम्पल या ठिकाणी घेतोय. पहिलं एक्झाम्पल कशाचं घेतलंय आपण घेतलंय एक वर्ड घेतलाय आपण वर्कर, आणि दुसरा वर्ड घेतलाय आपण टूल. म्हणजे काही कामगार आहे ते कुठले साहित्याचा वापर करतात. जसं की ह्या ठिकाणी ऑथर आहे. आता त्याला आपण कामगार नाही म्हणू शकत, है ना? परंतु ह्या ठिकाणी असे दोन वर्कर आहेत, म्हणजे असे वर्कर्स आहेत जे की कोणते टूल्स वापरतात हे आपण या ठिकाणी अगोदर समजून घेऊया. ऑथर म्हणजे कोण? जे लेखक वगैरे असतात. लेखक काय करतात? पेनचा वापर करतात. म्हणजे कुठल्याही लेखणी लिहिणारा जो आहे तो पेनचा वापर करतो, हे तर आपल्याला माहिती आहे. मग ह्या ठिकाणी ह्या दोन शब्दांच्या मधला, दोन वर्डच्या मधला अर्थ या ठिकाणी आपल्याला जोडायचा असतो. दुसरा शब्द आहे सोल्जर. सोल्जर कशाचा वापर करतो? ह्या ठिकाणी गनचा वापर करतो. की सोल्जर निडलचा वापर करणार आहे? नाही, सोल्जर निडलचा वापर करणार नाही, किंवा सोल्जर टेलिस्कोपचा वापर करणार नाही, किंवा सोल्जर जे नेफ आहे, जे चाकू आहे त्याचा वापर करणार नाही. सोल्जर गनचा वापर करतो. त्याच्या हातामध्ये बंदूक असते. तो आपल्याला माहिती आहे ना, सीमेवरती, देशाच्या सीमेवरती तो आपलं संरक्षण करतोय. म्हणून आपण या ठिकाणी आरामात शिक्षण घेतोय, आहे ना? आणि सगळे पूर्ण जे देशाचे नागरिक आहे ते ह्या ठिकाणी त्यांच्या मुळेच आपण सुरक्षित आहोत. तर सोल्जर ह्या ठिकाणी काय? गनचा वापर करतो. टेलर कशाचा वापर करतोय? टेलर ह्या ठिकाणी निडलचा वापर करतोय. सुई असते, कपडे शिवण्यासाठी त्याला सुईचा वापर करावा लागतो. डॉक्टर्स कशाचा वापर करतो? डॉक्टर स्टेथिस्कोपचा वापर करतो. आणि जे शेफ आहे, म्हणजे जो स्वयंपाक करणारा जो माणूस आहे, कुक ज्याला आपण म्हणतो, तो चाकूचा वापर करतो, है ना? निपचा वापर त्या ठिकाणी करतो. हा पहिला एक्झाम्पल आपण या ठिकाणी घेतलाय. वर्कर आणि जे वापरण्यात येणारे त्यांचे जे टूल आहे ते टूल, या दोघांमधला संबंध असायला पाहिजे. यानुसार आपण ह्या व्हर्बल रिजनिंगवरती येणारे प्रश्न जे आहेत ते आपण सॉल्व करू शकतो. दुसरा एक्झाम्पल या ठिकाणी आपण घेतोय फिजिकल क्वांटिटीज अँड युनिट्स. आता हा सायन्सशी रिलेटेड हा टॉपिक आहे. बघा, फिजिकल क्वांटिटीज अँड युनिट्स. पहिली फिजिकल क्वांटिटीज आहे फोर्स. फोर्स जे आहे तर फोर्सचा युनिट काय आहे? फोर्सचा युनिट न्यूटन आहे. आणि तो आपण कशाने डिनोट करतो? तो आपण कॅपिटल एन ने डिनोट करतो. दुसरी जी फिजिकल क्वांटिटी आहे ती आहे एरिया. जर एरिया मोजायचा असेल तर आपण हेक्टरमध्ये मोजतो. कशात मोजतो? हेक्टरमध्ये. आणि त्याचा जो युनिट आहे तर तो आहे एच. कॅपिटल एच ने आपण तो डिनोट करतो. टाइम जर मोजायचा असेल, वेळ आपल्याला मोजायचा असेल तर आपण सेकंडमध्ये मोजतो. आणि त्याचं जे युनिट आहे ते आहे एस, म्हणजे सेकंड. मास, जर वस्तुमान आपल्याला मोजायचं असेल तर आपण कशामध्ये मोजतो? वस्तुमान हे आपण ग्राममध्ये मोजतो. आणि त्याचं जे युनिट आहे
ग्राम GM. व्हॉल्यूम आकारमान जे आहे, आकारमान कशामध्ये मोजतो तर आपण लिटरमध्ये मोजतो आणि त्याचे जे युनिट आहे L. त्यानंतर आपण प्रेशर जे आहे, प्रेशर कशामध्ये मोजतो तर प्रेशर आपण पास्कलमध्ये मोजतो आणि त्याचे जे युनिट आहे ते कॅपिटल P आहे. त्यानंतर आपण ह्या ठिकाणी जे वर्क आहे, वर्क कशामध्ये मोजतो तर वर्क आपण जूलमध्ये मोजतो आणि त्याचं जे युनिट आहे जे आहे लेंथ जे आहे, तर लेंथ ही एक फिजिकल क्वांटिटी आहे, तर ती आपण कशामध्ये मोजतो तर ती आपण मीटरमध्ये मोजतो आणि त्याचे युनिट जे आहे तर ते M आहे, कॅपिटल M. तर अशा प्रकारे प्रत्येक म्हणजे आपण दोन शब्द घेतलेले आहे ॲनालॉजीमध्ये, एक फोर्स घेतला, एक न्यूटन घेतला, या दोघांचा कुठेतरी संबंध येतोय आणि ह्याच्यानुसार आपल्याला ह्या टॉपिकवरती येणारे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहे. तर उद्या आपण याच्यावर जे नवीन काही क्वेश्चन्स आहेत आपण उद्या ह्याच्यावरती घेऊया.